नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले शेती दर्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे तुरीवरील शेवटची फवारणी। कारण आज तूर ही 70 ते 80% शेंगीवर आहे, शेंग भरलेली आहे। तर याच्यामुळे आपल्याला जी फवारणी करायची ती शेवटची फवारणी करायची आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे। याच्यामध्ये कुठलाही वेळ न वाया घालवता आपण आपल्या शेतामध्ये जाऊन निरीक्षण करायचं आणि काही जर तुम्हाला हानी वाटत असेल, अळीची काही वाटत असेल, तर आपण त्वरित फवारणी करावी। तर शेवटची फवारणी कोणती करावी, तर यामध्ये आपण याच्या अगोदर आपण ज्या फवारणी केल्या आहे त्याच्यामध्ये आपण इमामेक्टिन जर वापरले असेल तर आपल्याला हे शेवटच्या फवारणीमध्ये कोराझन किंवा टाकुमी वापरावी लागेल। कारण जी अळी आहे त्या अळीमध्ये जी प्रतिकारशक्ती आहे इमामेक्टिनबद्दल ती वाढते। त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात जर जास्त दिवस फायदा व्हायचा असेल तर आपल्याला चांगली फवारणी घ्यायची हवी। तर आपण कोराझन किंवा टाकुमी आणि त्यामध्ये 13-0-45 आणि एखादी बुरशीनाशक आणि चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट हे वापरावे। त्यामुळे आपली शेंगसुद्धा चांगली भरणार आणि अळीसुद्धा आपलं नुकसानसुद्धा शून्य प्रमाणात होणार। जर आपल्याला कोराझन आणि टाकुमी हे जर महाग वाटत असेल तर आपण जर इमामेक्टिनची परत फवारणी करायची असेल तर आपण त्यामध्ये जे इमामेक्टिन 10 ग्रॅम वापरत आहोत तर ते आपण 12 ग्रॅम वापरावे। त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात फायदा होईल आणि अळीचे 0% नुकसान होईल। तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद।